गुणरत्न सदावर्ते याची मुलगी झेन सदावर्ते हिच्यावरती बार काउन्सिलमध्ये गौरव काकडे या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे। त्याचं म्हणणं आहे की हिने कायद्याचा गैरवापर केलेला आहे। सर्व घटना काय आहे थोडक्यात सांगतो। काही दिवसांपूर्वी भाजपने एक मोर्चा काढला होता मुंबईमध्ये। भाजपचं म्हणणं होतं त्यांनी जनशक्ती कायद्याला विरोध केला, त्यांच्यामुळे हा कायदा पारित होऊ शकला नाही। त्यामुळे काँग्रेसच्या विरोधामध्ये हा जन आक्रोश मोर्चा भाजपने काढला होता। याच वेळेस या मोर्चामध्ये एक महिला समोर आली होती। तिने गिरीश महाजन यांना खडे बोल सुनावले होते। पोलिसांसमोर तिने गिरीश महाजन यांना सुनावलं होतं। याच महिलेविरोधात सदावर्ते यांची मुलगी जैन सदावर्ते हिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती की ती महिला गिरीश महाजन यांच्याशी उद्धटपणे वागली आहे। विशेष म्हणजे जेव्हा मराठा मोर्चा सुरू होता मुंबईमध्ये, मराठा क्रांती मोर्चा आरक्षणासाठी निघाला होता, तेव्हा गुणरत्न सदावर्ते याने मुंबईमधील जनतेला लोकांना त्रास होतोय, या सर्व मोर्चाचा गर्दीचा त्रास होतो, याच्यामुळं मराठा मोर्चा विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती। आणि आता जेव्हा भाजपने हा मोर्चा काढला होता तेव्हा ती महिला समोर आली होती आणि तिने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मोकळ्या मैदानात जाऊन हे सगळं तुमचं मोर्चे वगैरे करा। त्याच महिलेवरती जैन सदावर्ते हिने तक्रार दाखल केली होती की ती गिरीश महाजन यांच्याशी उद्धटपणे वागली। तर आता गौरव काकडे याने जैन सदावर्ते म्हणजे सदावर्तेच्या मुलीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली। त्याचं म्हणणं आहे की तिने जी दाखल केलेली तक्रार आहे त्या महिलेच्या विरोधामध्ये ही कायद्याच्या चौकटीतच बसत नाही। तिने तिच्या हातामध्ये असणाऱ्या कायद्याचा गैरवापर केल्याचा प्रयत्न केलाय, अशी तक्रार बार काउन्सिलमध्ये जैन सदावर्ते हिच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। आणि सदावर्ते यांची मुलगी जैन सदावर्ते हिचा हा सर्व काही पब्लिसिटी स्टंट होता, असं गौरव काकडे यांचं म्हणणं आहे। आता पुढे या प्रकरणात काय होते हे आपण पाहत राहू। तोपर्यंत धन्यवाद।